नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये। मित्रांनो, आता मी अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। आपल्या सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा। गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहताय की मनोजदादा जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करतात आणि अलीकडे त्यांच्यावरती नाहक बदनामी करण्याचे काही कट रचले जात आहेत। आणि ही बदनामी कशा स्वरूपाची केली जाते आणि या बदनामीला नेमका कोण पाठबळ देतंय यासाठी मी आता एक व्हिडिओ केला होता। आणि सगळ्यात विशेष बाब तुम्हाला सांगायची आहे, आता जस्ट 1 मिनिटापूर्वी एक लाईव्ह केला होता। मनोज जरांगे पाटील यांची प्रतिमा किती स्वच्छ आहे, मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जे आरोप केले जात आहेत ते आरोप कसे खोटे आहेत याचा पुरावा मी तुम्हाला देणार होतो। आणि ते जे काही आधी माहिती देणारा लाईव्ह केला होता तो लाईव्ह ऑटोमॅटिकली डिलीट झालाय। लक्षात घ्या, कुठेतरी सोशल मीडियावरती देखील मनोज जरांगे पाटीलला सपोर्ट करणारे जे चॅनल्स आहेत, सोशल मीडिया आहे, त्यावरील जे कंटेंट आहे ते कंटेंट आता कुठेतरी दाबण्याचा प्रकार केला जातोय। मला वाटतं कदाचित त्या व्हिडिओला जास्तीत जास्त रिपोर्ट आले असावेत, कोणीतरी डिसलाईक केला असावं, म्हणून तो व्हिडिओ ऑटोमॅटिकली डिलीट झालाय। म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती, आपण आतापासूनच या व्हिडिओला सगळ्यांनी जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा। मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असलेले जे काही सहकारी होते, कोपर्डी प्रकरणातील जे आरोपी होते, आता त्यांचं नाव घेण्या इतके ते मोठे नाही आहेत, परंतु जे काही कोपर्डी प्रकरणात आरोपी होते ते आरोपी आता विकले गेलेले आहेत अशी माहिती खुद त्या कोपर्डी प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांच्या गावकऱ्यांनी मला सांगितली आहे। मी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर संचारबंदी असल्यामुळं त्या ठिकाणचा जमाव हटवल्याच्या नंतर मी स्वतः रुई धानोरा या गावामध्ये गेलो होतो। जे गणेश खुने नावाचे जे काही व्यक्ती आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करतायत, त्यांच्याबरोबरच कोणतरी ते वाळेकर, एक कोणता तरी बाबा, हे सगळे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेत आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्याचा कट ते रचतायत। बदनामी करणाऱ्यांना 5 कोटी रुपये दिल्याचं देखील आता बोललं जातंय। मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी, त्यांच्या विरोधात आरोप करण्यासाठी, मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करण्यासाठी 5 कोटी रुपये दिल्याचं बोललं जात आहे। आणि जे कोपर्डी प्रकरणातील आरोपी आहेत ते वाळेकर का वालेकर कोण आहेत ते असतील, त्यानंतर ते खुने, गणेश खुने जे त्यांच्या बाजूला बसलेले आहेत पत्रकार परिषदेमध्ये, ते देखील कोपर्डी प्रकरणातील आरोपी आहेत ते असतील। या सगळ्यांना, आणि ते बाबा असतील, कोण ते बावस्कर का बारसकर, या सगळ्यांना 5 कोटी रुपये दिलेलं सांगितलं जात आहे। आणि विशेष म्हणजे जे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलतात यांचा पूर्वीपासूनच राणे कुटुंबियाशी संबंध असल्याचं देखील आता उघड झालंय। जे काही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कट रचतायत यांना वारंवार राणे साहेबांचा फोन जातोय, नितेश राणे यांचा फोन जात असल्याचं देखील त्यांच्याच गावकऱ्यांनी खुलासा केलाय। आज मी महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून कोपर्डी प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यातीलच एक सह आरोपी जे आता गावाकडे आहेत, त्यांच्या घरी आहेत, त्यांचं नाव आहे अमोल खुने, हे देखील या प्रकरणामध्ये होते। मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्यांना मदत केली की नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अगदी थोड्याच वेळात मी महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून ती संपूर्ण मुलाखत प्रसारित करणार आहे। आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, महत्वाची माहिती देणारा यापूर्वीचा जो लाईव्ह होता तो ऑटोमॅटिकली डिलीट झालाय। कोणीतरी ज्याला आपण कमेंटच्या माध्यमातून किंवा लाईक, कमेंट्स, डिसलाईकच्या माध्यमातून कोणीतरी सोबतच डिसलाईक केला असेल किंवा रिपोर्ट मारला असेल, सत्य माहिती लपवावी या उद्देशाने कोणीतरी IT पार्कमध्ये बसून काम करत असेल, टेक्निकली व्हिडिओला अडचणी निर्माण करत असेल, म्हणून कदाचित तो व्हिडिओ डिलीट झाला असावा असा माझा आरोप आहे। आपल्या सगळ्यांना विनंती, आता जो लाईव्ह करतोय हा व्हिडिओ डिलीट होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी या व्हिडिओला लाईव्ह मध्येच लगेच लाईक करा आणि आपण कमेंट करा, हा व्हिडिओ तुम्ही नेमका कुठून पाहताय। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जो आरोप केला गेलाय, कोपर्डी प्रकरणामधल्या आरोपींना मनोज जरांगे पाटील यांनी भडकवलं। कोपर्डी प्रकरण जे काही घडलं होतं, जे काही आरोपीला मारहाण किंवा या आरोपींनी जे काही प्रकरण केलं होतं, हे प्रकरण मनोज जरांगे पाटील यांनी या पोरांना घरून चुकीची माहिती सांगून भडकावून नेलं असं त्यांच्या घरच्यांनी देखील आरोप केल्याचं आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिलं असेल। परंतु ही सगळी माहिती धादांत खोटं असल्याचं सिद्ध झालंय।
याचं कारण असं आहे, या आरोपींमधलाच एक आरोपी अमोल खुने नामक हा सध्या गावाकडे आहे आणि त्यांनी सकाळी पुढारी न्यूजला आणि आपल्या महाराष्ट्र प्राईम न्यूजला मुलाखत दिली आहे. ती मुलाखत अगदी थोड्याच वेळात मी प्रसारित करणार आहे. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ती मुलाखत आपण महाराष्ट्रभर प्रसारित करा, आपल्या महाराष्ट्रभर शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, तुमच्याकडे जेवढे काही सोशल मीडियाचे ऍप्लिकेशन असतील त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून ती मुलाखत तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कसा कट रचला जातोय हे उघडं करणारी ती मुलाखत आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती, ती मुलाखत अपलोड झाल्याबरोबर अगदी अर्ध्या तासाच्या आत ती मुलाखत मी अपलोड करणार आहे आणि आपण सगळ्यांनी ती मुलाखत जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ देखील सगळ्यांनी लाईक करा. जे अजय बारसकर नामक व्यक्ती आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्यावरती वारंवार खोटा गुन्हा किंवा खोटे आरोप लावतायत. तर हे खोटे आरोप काय लावतायत? अजय बारसकर आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपी यांची एक टीम आहे आणि या सगळ्यांनी मिळून 5 कोटी रुपये घेतल्याचं देखील समोर आलंय. 5 कोटी रुपये घेऊन मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करायचंय. कारण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच जर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जर असंच लावून धरलं तर सरकार धोक्यात येऊ शकतं, हे राज्य सरकारच्या लक्षात आहे. मग मनोज जरांगे पाटील यांना कुठेतरी एखाद्या दुसऱ्या पक्षाचं नाव द्यायचं. मनोज जरांगे पाटील कुठल्या तरी पक्षीय अध्यक्षाचं बोलतात, कुठल्या तरी पक्षाचीच भाषा बोलतात. हे खोटे आरोप मनोज जरांगे पाटील यांच्यावरती लावण्याचं कट सध्या सुरू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मनोज जरांगे पाटील सकाळ ते संध्याकाळ दिवसातील 24 घंटे सतत कॅमेऱ्यासमोर लाईव्ह असतात, त्यांच्यावरती सतत कॅमेरे असतात. मग आपण सगळा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांना सेकंदाला जर लाईव्ह पाहतात तर मनोज जरांगे पाटील कोणाची स्क्रिप्ट कधी वाचतात, मनोज जरांगे पाटील यांना कुठला पक्ष किंवा कुठल्या पक्षाचा नेता कधी येऊन भेटतो हे सरकारने आणि आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करायला हवं. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जे कोणी आरोपी आणि तो बारसकर नामक व्यक्ती आरोप करतोय हे मात्र पैशाच्या जीवावर पैसे घेऊन, लाच घेऊन मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत. आता मी सकाळी रोई धानोरा या गावामध्ये गेलो होतो. रोई धानोरा या गावामधीलच कोपर्डी प्रकरणातील 2 आरोपी आहेत, ते एकाच भावकीतील आहेत. एकाचं नाव आहे गणेश खुने आणि दुसऱ्याचं नाव आहे अमोल खुने. हे अमोल आणि गणेश कोपर्डी प्रकरणामध्ये गेले होते. मीडियाने त्यांच्या बाईट्स घेतल्या, त्यांच्या घरच्यांच्या बाईट घेतल्या. मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय केलं असे प्रश्न विचारले. त्यावेळेस सगळ्यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील यांनी आमच्या मुलांना खोटं बोलून नेलं, पैशाचं आमिष दाखवून नेलं. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे माथे बळकवले आणि कोपर्डीतलं प्रकरण केलं. कोपर्डीतलं प्रकरण झाल्याच्या नंतर यांच्या मुलांना, या पोरांना जेल झाली आणि जेल झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडे फिरकले सुद्धा नाहीत. असा जो आरोप केलेला आहे तो आरोप धादांत खोटा आहे. आज तो सिद्ध झालेला आहे. कारण याच 3 आरोपीमधला एक आरोपी जो अमोल खुने आहे तो स्वतःच्या गावामध्ये रुई धानोरा या ठिकाणी आहे आणि त्यांनी सकाळी महाराष्ट्र प्राईम न्यूज चॅनलला मुलाखत दिलेली आहे. ती मुलाखत मी थोड्याच वेळात प्रसारित करणार आहे. परंतु हे प्रकरण मला तुम्हाला सांगायचंय, तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करायला पाहिजे, म्हणून मी आता लाईव्ह येऊन तुम्हाला ही माहिती सांगतोय. मनोज जरांगे पाटील स्वच्छ, प्रेमळ आणि कधीही पैशाला बळी पडणारा नेता नाहीये. कधीच ते बळी पडू शकत नाहीत. समाजासाठी त्यांची स्वच्छ भावना आहे. समाजाला आरक्षण मिळावं, स्वतःचा जीव गेला तरी चालेल, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे. काल मनोज जरांगे पाटील तडकाफडकी उठून मुंबईकडे निघाले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कट कारस्थान रचलं गेलं होतं. एवढा मराठा समाज शांततेत निघालेला आहे. फक्त 2 ते 3 हजार लोक सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पोलीस यंत्रणेवरती दबाव आणून सुमारे 4000 पोलीस त्या भांबेरी गाव आणि मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी उपोषण करतात त्या परिसरामध्ये 4000 पोलीस रस्त्यावरती थांबवले होते आणि रात्रीची घटना जी काही घडणार होती, मनोज जरांगे पाटील यांनी आधीच डाव ओळखला. पहिल्यासारखाच लाठीचार्ज होईल, लोक जखमी होतील, हाणामाऱ्या होतील आणि आपल्याला उचलून घेऊन जातील, हे आधीच मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आलं. म्हणून काल भांबेरी या गावामध्ये मुक्काम केला गेला आणि पुन्हा एकदा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी थोडासा वेळ दिला. पोलीस प्रशासनासोबत आपलं कुठलंही वैर नाहीये. पोलीसही आपलेच बांधव आहेत. आपल्याच गोरगरीब मराठ्यांचे पोरं पोलीस आहेत. त्यांच्यात आणि आपल्यात वाद नको, तडकाफडकी निर्णय नको, म्हणून मनोज जरांगे पाटील थोडेसे शांत झाले आणि आज आंतरवाली सराटीमध्ये आहेत. परंतु टीकेची झोड मात्र कमी व्हायला तयार नाहीये. मनोज जरांगे पाटील
त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात 3, 4, 5 लोक बोलतायत, पत्रकार परिषद घेतायत. कधीही मीडियासमोर न येणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चॅनल्स उपलब्ध होत आहेत. त्यांना आलिशान बंगला फ्लॅट मिळतो, त्या फ्लॅटमध्ये त्यांची पत्रकार परिषद चालते. सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, जर मनोज जरांगे पाटील कुठल्या पक्षाचे नेते असते, कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असते, तर हे आपल्याला आतापर्यंत उघड झालंच असतं. 24 तास एखाद्या कॅमेऱ्यासमोर लाईव्ह आम्ही साक्षीदार आहेत, आम्ही सगळे न्यूजवाले साक्षीदार आहेत. मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षाला जवळ करत नाहीयेत. सगळ्या पक्षाच्या नेत्याला ते सारखीच वागणूक देतात. फक्त सत्ताधारी पक्ष सत्तेत असल्यामुळं, त्यांच्या हातात आरक्षण असल्यामुळं त्यांच्यावरती मनोज जरांगे पाटील यांचा जास्त रोष आहे, जास्त राग आहे. तुम्ही सरकार मायबाप आहात, तुम्ही आमचे आईवडील आहात, मग तुम्ही आमच्या हक्काचं आरक्षण का देत नाहीत म्हणून पोटतिडकीने मनोज जरांगे पाटील बोलतायत. राहिला विषय मनोज जरांगे पाटील जे काही अधिकाऱ्यांवरती चिडले, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यावरती चिडले, त्यांच्या तोंडून जे काही अपशब्द गेले किंवा एकेरी उल्लेख झाला, तो त्यावेळेची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. 16 दिवसाचं उपोषण मनोज जरांगे पाटील यांना घडलेलं होतं. 16 दिवसाचं उपोषण असल्याच्या नंतर एखादा व्यक्ती चिडचिड करणं साहजिकच आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 16 दिवस या 16 दिवसाच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील चिडचिडले, बोलले, परंतु त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल पाप नाहीये हे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्यासाठी कोणीतरी दबाव तंत्र वापरतोय, कुठेतरी पैसा कामाला लागतोय आणि या आरोपींना आणि या बारसकरला 5 कोटी रुपये दिल्याचं त्या गावामध्ये सांगितलं गेलंय. मी सकाळी ज्या ठिकाणी मुलाखत घेतली ते गावकरी सांगत होते, व्हिडिओच्या माध्यमातून हे प्रसारित करू नका, परंतु अंतर्गत माहिती अशी आहे की या लोकांना 5 कोटी रुपये दिलेले आहेत. ह्या सगळ्या आरोपींना देखील पैशाच्या ऑफर येत आहेत आणि हे सगळे विकले जाणार आहेत. परंतु गावामध्ये असलेला जो सह आरोपी आहे अमोल खुने, त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, स्वतःचा जीव गेला तरी चालेल, परंतु मी विकला जाणार नाही, मनोज जरांगे पाटील यांची मी साथ सोडणार नाही, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि आता मनोज जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी, साथ देण्यासाठी ते गावकऱ्यांसोबत गावामध्येच आहेत. त्यांनी जी मुलाखत दिलेली आहे ती मुलाखत मी प्रसारित करतोय. मी मगाशी खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या चॅनलला रिपोर्ट करायचं सांगितलं होतं. कदाचित काही लोकांनी आपल्या चॅनलला रिपोर्ट केलं काय माहित नाही, त्यामुळे तो व्हिडिओ ऑटोमॅटिकली डिलीट झाला, म्हणून हा लाईव्ह करण्यात आलाय. तर जे काही अमोल खुने आहेत त्यांनी सांगितलं, मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस कोपर्डीचं प्रकरण झालं त्यावेळेस फक्त मराठा समाजाला एकत्रित करत होते. मराठा समाजाला एकत्रित करून आरक्षणाचा मुद्दा होता. कोपर्डीच्या ताईवरती जे काही अत्याचार झाला होता त्या अत्याचाराचा बदला देखील घ्यायला पाहिजे होता, ही भावना सगळ्यांच्याच मनामध्ये होती. परंतु आम्ही एवढं प्रेरित झालो की आमच्या हातून ते कृत्य नकळत घडलं. आमच्या ताईवरती एवढा अत्याचार झाला, तो अत्याचार आम्हाला सहन झाला नाही, भावनेच्या भरामध्ये आमच्याकडनं ती घटना घडली, असं अमोल खुने यांनी सांगितलं. जी काही घटना घडली, जी काय आमच्यावरती कारवाई झाली ती आम्हाला मान्य आहे. आमचं जे काय असेल ते आम्हाला न्यायालयाने जे काही सांगितलं ते न्यायालयाचा आदेश आम्ही पाळलेला आहे, हे देखील त्यांनी सांगितलं. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी या आरोपींना जेलमध्ये गेल्याच्या नंतर मदत केली नाही, त्यांच्या घरच्यांकडे गेले नाहीत, त्यांना वाऱ्यावर सोडलं, हे जे काही आरोप आहेत ते आरोप मात्र खोटे आहेत, असं अमोल खुने यांनी सांगितलं. कारण स्वतः अमोल खुने सांगतात, मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची 2 एकर जमीन आमच्या प्रकरणामध्ये विकली. कोपर्डीचं जो काही प्रकरण घडलं त्या प्रकरणामध्ये आम्ही गुंतलो. आम्ही गुंतल्याच्या नंतर आम्हाला सोडवण्यासाठी, आमच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया असेल, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची 2 एकर जमीन विकली, असं देखील त्यांनी सांगितलं. जो व्यक्ती आपल्या सवंगड्यासाठी स्वतःची जमीन विकतो तो व्यक्ती समाजाशी कधीच गद्दारी करू शकत नाही, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. राहिला विषय जे विरोध करतायत त्यांचा, तर त्यांचे कॉल रेकॉर्ड जर आपण 6 महिन्याची जर तपासली, त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस आम्ही जेलमधून परत आलो, आम्हाला जामीन झाले, त्यावेळेस आम्ही घरी आलो, तेव्हापासून आम्हाला राणे कुटुंबाचा फोन येतोय. राणे कुटुंबातील एका व्यक्तीचा आम्हाला फोन येतोय, पैशाचं आमिष दाखवलं जातंय, गावाकडे जाऊ नका, माझ्याकडे या, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, मी तुम्हाला जवळ करतो, असं बोललं जातंय. आणि त्याचा परिणाम या तिघांवरती झाला आणि हे 3 जण जाऊन तिकडे मिळालेत आणि 5 कोटी रुपये घेऊन आज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलत असल्याचं त्या रोई धानोरा या गावकऱ्यांनी सांगितलं. सत्य काय, खोटं काय, सोशल मीडियावरती, समाज माध्यमांवरती बोलत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा आचपेच असला पाहिजे. म्हणून मी स्वतः रोई धानोरा या गावामध्ये गेलो, स्वतः परिस्थिती पाहिली, गावकऱ्यांची भेट घेतली, गावकऱ्यांना विचारलं, तर सगळ्या गावकऱ्यांनी सांगितलंय
की जो अमोल आहे हा सच्चा कार्यकर्ता आहे, मनोज जरांगे पाटील यांना साथ देणारे, कितीही पैसे दिले तरी तो विकला जाऊ शकत नाही. आणि स्वतः अमोलने सांगितलं की मला कितीही पैसे दिले तरी मी विकला जाणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडणार नाही. या भूमिकेमध्ये त्यांनी मुलाखत दिलेली आहे. ती मुलाखत अगदी 15 ते 20 मिनिटात आपल्या महाराष्ट्र प्राईम या फेसबुक पेजवरती आणि युट्यूबवरती अपलोड होईल. सकाळपासून नेटवर्क नव्हतं, तुमच्यासोबत सगळ्यांसोबत मला सकाळपासून चर्चा करायची होती, परंतु नेटवर्क नसल्यामुळं मला चर्चा करता आली नाही. कारण सरकारने एकीकडे संचारबंदी केली होती आणि दुसरीकडे नेटवर्क देखील बंद केलं. मी तुमच्यासोबत बोलू शकलो नाही. मी तुम्हाला सांगितली, आपण सगळ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करण्यापूर्वी, मनोज जरांगे पाटील यांच्यावरती शंका उपस्थित करण्यापूर्वी एका गोष्टीचा, एका परिस्थितीचा अभ्यास करा. मनोज जरांगे पाटील गेल्या 6-7 महिन्यापासून स्वतःच्या जीवाचा विचार करत नाहीयेत, समाजासाठी प्राण द्यायला निघालेले आहेत आणि 24 तास कंटिन्यू कॅमेऱ्यासमोर लाईव्ह आहेत. कुठल्या ना कुठल्या टीव्हीचा, कुठल्या ना कुठल्या सोशल मीडियाचा, कोणाचा ना कोणाचा कॅमेरा त्यांच्यावरती नजर ठेवू नये. अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील कुठल्या पक्षाशी सोबत जातील, कोणासोबत हात मिळवणी करतील, हे कितपत सत्य हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहीत आहे. परंतु राजकीय दबाव, सरकार असल्यामुळं, सरकार विरोधात जात असल्यामुळं कुठंतरी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. काल आपण सगळ्यांनी बघितलं, अचानक संचारबंदी लागू करून मनोज जरांगे पाटील यांना एक पाऊल पाठीमागे जावं लागलं. सरकार मनोज जरांगे पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. जर मनोज जरांगे पाटील थांबले तर सगळा महाराष्ट्र शांत होऊ शकतो, मराठा समाज शांत होऊ शकतो, हे सरकारला माहिती. म्हणून मनोज जरांगे पाटील हे आपल्याला तर आपण कुठं अडवू शकत नाहीत, हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणून कुठेतरी त्यांना बदनाम करायचं आणि बदनाम केल्याच्या नंतर तुमच्या आमच्यासारख्याच्या मनामध्ये शंकेचं काहूर माजेल आणि आपण मनोज जरांगे पाटील यांना जी काही साथ देतोय ती काढून घेऊ, यासाठी हे सगळे दबाव आणले जात आहेत. 5 कोटी रुपये देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांनी विरोधात भडकवलंय. आता काही कार्यकर्त्यांना रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या पोलीसवाले घेऊन गेलेत. का घेऊन गेलेत, त्यांनी काय गुन्हा केला, काहीच नाही, परंतु हे आंदोलन कुठेतरी दाबायचंय म्हणून कुठेतरी जबरदस्ती चाललेली आहे. कुठेतरी लोकांना अडचण तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जे काही चक्काजाम आंदोलन झाले होते, गावखेड्यातले जे काही मराठा स्वयंसेवक आहेत, मराठा समाजामध्ये जे काम करणारे, पुढे येऊन बोलणारे लोक आहेत, त्यांच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळं आपण सरकारचा डाव ओळखला पाहिजे, विरोधकांचा डाव ओळखला पाहिजे. मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही पक्षाचे नाहीयेत, याला आम्ही सगळे मीडियावाले आम्ही पुरावे आहोत. कारण आम्ही समोर उभा आहेत कंटिन्यू. आम्ही सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावरती कॅमेरा लावून आहोत. आम्हाला तरी कुठल्या पक्षाच्या लोकांना जवळ केल्याचं पाहायला मिळालं नाही. कुठल्याही पक्षाचा जर एखादा व्यक्ती पाठिंबा देण्यासाठी आला तर मनोज जरांगे पाटील त्याला जवळ करतातच, बोलतातच. परंतु कोणाबद्दल द्वेष नाही आणि कोणाबद्दल प्रेमही नाही, असे मनोज दादा जरांगे पाटील आहेत. त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावरती आक्षेप घेण्यापूर्वी, त्यांच्यावरती शंका निर्माण करण्यापूर्वी, शंका घेण्यापूर्वी 10 वेळेस विचार केला पाहिजे. सतत कॅमेऱ्यासमोर असलेला व्यक्ती कुठल्या पक्षाशी हात मिळवणी कशी करू शकतो, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, हा अभ्यासाचा विषय आहे. आणि हा विषय ज्यांना ज्यांना कळला ते कधीच मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करू शकत नाहीत. जे कोणी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती आरोप करतात त्यांना 5 कोटीमध्ये भागीदारी मिळालेली आहे, असं आपण सगळ्यांनी समजायचंय. आणि ते काही आरोपी आहेत, त्या आरोपी आणि सह आरोपी जो आहे गावाकडचा, तो नेमकं काय सांगतोय ते आपण लगेच थोड्या वेळात पाहूया. तो व्हिडिओ आपला एडिटिंगला दिलेला आहे, एडिटिंग झाल्याबरोबर तो अपलोड होईल. अगदी 15-20 मिनिटांमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. सगळ्यांना आता एक कळकळीची विनंती, या व्हिडिओला सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि येणारा व्हिडिओ देखील महाराष्ट्रभर प्रसारित करा. परत भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.